परी नाही आस त्याची मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची जाऊ कशी रिकामी जीवित काय तुझी अन्नाची नाही भूक नाही तृषा जलाची हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची जाऊ कशी रिकामी जीवित काय तुझी आले तुझ्याच दारी मी घेऊन झोळी माझा भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी आले तुझ्याच दारी ही घेऊन झोळी मज भीक घाली देवास. नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा, मजेत असणारच आहेत. तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जी मिळतात. गेले काही आठवडे आपण सातत्याने विज्ञान आणि अध्यात्म यामधला फरक सरांकडून समजावून घेतो. पण खरं सांगा मंडळी, मन अजून भरलं नाहीये ना? हाच विषय पुढे नेत या दोनांमधला फरक अजून सखोल समजून घ्यावा हेच वाटतंय ना? तेच करणार आहोत आपण आता. सरांशी संवाद साधणार आहोत आणि ह्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं मिळवणार आहोत. सर, गेले काही आठवडे तुम्ही इतक्या छान तऱ्हेने विज्ञान आणि अध्यात्मामधला फरक सांगता आहात. अजूनही यामधले काही पैलू तुम्ही नक्की सांगू शकाल याची खात्री वाटते आहे, कारण जो काही उलगडा तुमच्याकडनं होतोय ना तो अप्रतिम होतोय. सर, मला असं विचारायचं आहे की विज्ञान आणि अध्यात्म ह्यामध्ये अजून काय आहे? भरपूर आहे. माणसाचं आयुष्य इतकं आहे ना की त्याच्याकडे प्रश्न संपतच नाही. काय? आणि मग आपली उत्तरं कशी संपणार? अगदी बरोबर. मुळात काय असतं माहिती आहे, तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर असतं. याच्यामध्ये एक असा वेगळा भाग सांगेन, जे अध्यात्म विज्ञान हे आपण कंटिन्यू करूच, पण असं सांगेन की माणसाला आयुष्यामध्ये सुख समाधान हवंच असतं आणि हे मिळवण्यासाठी एक प्रयोग केला गेला. सोपा साधा प्रयोग सांग. बरं, असं म्हणूया की आजपासून कंप्लेंट करायच्या बंद करूया. ओके. माझ्या सासूने असं केलं, माझा ड्रायव्हर आलाच नाही, अमुक माणूस मला भेटलाच नाही, अमक्याने मला फसवलं. अगदी जेवणापर्यंत येऊ शकतो. बरं. आमटीत मीठ कमी आहे, भाजी आंबटच झाली आहे, भात थोडा शिजायला हवा होता नाही. ह्या अशा कॉमन गोष्टी पण आहेत. बाई, याच्यामध्ये आपण काय करतो तर आपली ऊर्जा नकारात्मक बाजूला घेऊन जातो. ती ऊर्जा जर आपण सकारात्मक भागामध्ये आणली ना तर त्याचा फायदा खूप होऊ शकतो. एनर्जी ड्रेन होण्यापेक्षा एनर्जी गेन केलेली कधीही चांगली असते. क्या बात आहे. आता आपण आपल्या विषयाला येऊया. खरंय. आज तरी पुरा होईल का अशी शंकाच आहे.
बरं. पण तुम्ही म्हणाला थांबूया तर थांबू आपण, असा काही भाग नाही. नाही नाही सर, आम्हाला आवडेल. सगळं शिकून घ्यायला आम्हाला आवडणार आहे. बरं? नाही, आज तर आपण जाऊच पुढे. पण काय होतं ना की 3-4 आठवडे झाले आपण तेच 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 बोलतोय, तर लोक सुद्धा म्हणतील कंटाळा आला तर. कोणत्याही गोष्टीचं जसं खाण्याचं अजीर्ण होतं ना, तसं ऐकण्याचं पण होऊ शकतं. सर, अजीर्ण होण्यासाठी विषय तोच नाहीये. म्हणजे हेडिंग ते असलं ना तरी तुम्ही त्यातले मुद्दे इतके छान घेतलेले आहेत ना, तो जो शब्दांमधला अगदी बारीकसा फरक आहे तो अप्रतिम आहे सर. मला नाही वाटत कोणाला या विषयाचं अजीर्ण झालं असेल. काय म्हणता मंडळी, या विषयाचं अजीर्ण होत आहे की हा ऐकत राहावा असा वाटतोय? तुमच्या प्रतिक्रिया येऊ देत बरं का. प्रतिक्रियांची वाट बघतो आहोत. सर, आपण ऐकूया की पुढे काय फरक आहे. अगदी सुरुवात ह्या भागाची करायची झाली तर विज्ञानामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि अध्यात्मामध्ये अनेक प्रश्न सुटतात. आता हे प्रश्न कसे निर्माण होतात हा प्रश्न पडेल. अरे आम्ही तर सगळं छान करतो, खरंय. सायन्स आहे, हो. विज्ञान आहे, प्रश्न कसले? सगळे प्रश्नच आहेत बघा. आता या प्रश्नांची सुरुवात करायची झाली. विज्ञानाने एसी निर्माण केले, रेफ्रिजरेटर निर्माण केले, फ्रीज म्हणतो. या दोघांमध्येही कॉम्प्रेसर आहे आणि या कॉम्प्रेसर मधनं एक गॅस निर्माण होतो. तो पृथ्वीभोवती असलेल्या ओझोन लेअरला फाडतो आणि हे फाटल्यामुळे काय होतं तर सूर्याची किरण डायरेक्ट आपल्यापर्यंत येतात आणि म्हणून आज उष्णता वाढते. खरंच एवढं टेम्परेचर आधी होतं का? नव्हतं. मग आता ह्याच्यावर संशोधन करा, ह्याचा अभ्यास करा. म्हणजे काय झालं तर प्रश्न 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 वाढले. आणि हाच भाग धरून सांगायचं झालं तर अध्यात्मामध्ये हे प्रश्न सुटतात. कसे सुटतात तुम्ही म्हणाल तर आपण ध्यानाला बसतो, नामस्मरणाला बसतो आणि काही देवांसाठी जे काही करणं आहे त्याच्यामध्ये आपण जातो आणि हे सगळं करत असताना आपली चंद्रनाडी जर आपण ऍक्टिव्हेट केली तर किती छान आतमध्ये थंडावा निर्माण होतो शरीरात बघा. मग या बाहेरच्या वातावरणाचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. किती थंड शांत आपण राहू शकतो बघा. ही अध्यात्माची ताकद आहे. तुम्ही कुठल्याही क्लायमॅटिक कंडिशन मध्ये स्वतःला संतुलित करू शकता आणि बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होणार नाही याची काळजी घेऊ शकता. हे अध्यात्म. आता ह्याच्यामध्ये पुढे जाऊन जर तुम्हाला सांगायचं झालं तर दुसरा भाग सांगतो. येस सर. विज्ञानामुळे भौतिकता सुधारते आणि अध्यात्मामध्ये नैतिकता सुधारते. वा. बघा, विज्ञानामध्ये भौतिकता सुधारते आणि अध्यात्मामध्ये नैतिकता सुधारते. वा. आता हे भौतिक नैतिक काय असं तुम्ही म्हणा. हे भौतिकता म्हणजे काय आहे तर तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहता त्या वातावरणातनं अजून पलीकडे तुम्हाला गोष्टी हव्या असतात. माणूस प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी शोधत असतो आणि नवीन गोष्टींचं त्याला आकर्षण असतं आणि या नवीन गोष्टी देण्याचं जे सामर्थ्य आहे ना ते विज्ञानामध्ये आहे. नवीन शोध लागत असतात, नवीन वस्तू बाजारात येत असतात, मग आपल्याला त्या घ्याव्याशा वाटतात आणि ह्या सगळ्यामधनं भौतिकता आपल्या अवतीभोवती जे काही आहे ते छान 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 हवं असं सगळ्यांना वाटत असतं. आता इथे अध्यात्माचा जर तुम्ही विचार केला तर इथे नैतिकता सुधारते. तुम्ही नक्की कसे आहात, लोकांपर्यंत कसे पोचताय आणि तुमच्या आतमध्ये आणि बाहेर खरंच एकच विचार आहेत का? बघा, अनेक लोक तुमच्या माहितीत असतील की ज्यांचं दिसणं वेगळं असतं आणि असणं वेगळं असतं. ज्या वेळेला आपण असा विचार करतो की तो ईश्वर सतत माझ्या बरोबर आहे तेव्हा ही दोन रूपं माणसं नाही दाखवू शकत आणि हीच नैतिकता आहे. तुम्ही कसे आहात तसेच नेहमी राहावं आणि तशाच तऱ्हेने लोकांपुढेही जावं. काही वेळेला हा भाग लहान मुलांमध्ये पण दिसून येतो. ही लहान मुलं घरी खूप मस्तीखोर असतात आणि बाहेर खूप शांत असतात किंवा उलटही असू शकतं.
घरात खूप शांत असतात आणि बाहेर खूप मस्तीखोर असतात. मग ही दोन रूप जी आपण म्हणतो, ही जर आपल्याला नको असतील तर त्याला नैतिकता असं म्हणतो आपण. जसे आहात तसे आहात आणि त्याचा आनंद असतो. आता इथे आपण अजून पुढच्या भागात जाऊ शकतो. वा 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 सर, हे खूपच छान तऱ्हेने तुम्ही सांगता आहात. मला असं वाटतं की हे कितीही काळ तुम्ही सांगत राहिलात ना तरी आम्हाला आवडेल, कारण भौतिकता सुधारते आणि नैतिकता सुधारते, ह्या दोन शब्दांचा मेळ इतका सुंदर बसला आहे की लाजवाब. छान. पुढचा भाग सांगतो. विज्ञानामुळे धन निर्माण होतं आणि अध्यात्मामध्ये समाधान निर्माण होतं. छान छान. आता धन निर्माण होतं म्हटलं हा विज्ञानाचाच खेळ आहे. मग याच्यामध्ये नोकरी व्यवसाय हे करताना माणसं देहभान विसरतात आणि एकच भाग लक्षात येतो, पैसा मिळवायचा आहे. पण हा पैसा मिळवणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण याच्यामध्ये एक गोष्ट मी असं सांगेन की आयुष्यामध्ये माणसाने किती मिळवलं यापेक्षा आयुष्यात त्याने किती जमवलं याला फार महत्व आहे. खरंय खरंय. मिळवलेलं संपतही जाऊ शकतं. तुम्ही जाताना काही नेणार नाही आहात, पण लोकांसाठी काही ठेवलंय याचा फार महत्व आहे. तुम्ही जे काही कार्य करता, जे काही गोष्टी ठेवता, ती तुमच्यासाठी नाहीच आहे, हे इतरांसाठी आहे. खरंय. आणि हे इतर म्हणजे कोण, तर घरातलेच इतर. तिराईत माणसं काही या गोष्टी बघत नाहीत, त्यांना मिळणारी नाहीत, पण घरातल्या नाही मिळणार आहेत. आणि मग तुम्ही सुखाने वरचा प्रवास करू शकता. पण जर काही ठेवलंच नसेल तर वरती सुद्धा दुःख आहे, कारण खाली सतत तुमच्या नावाचा उल्लेख आहे. बरोबर. हा त्रास आहे. आणि अध्यात्मामध्ये हे काहीच नाहीये. अध्यात्मामध्ये एकच भाग आहे की मी समाधानी किती आहे. जे काही मी आयुष्यात केलं, जे काही कमवलं, मिळवलं, साठवलं, लोकांना दिलं, त्याच्यात मला समाधान होतं का? साधनेमधनं तुम्ही हेच मिळवू शकता, ते म्हणजे समाधान. वा सर वा. आता पुढचा भाग सांगतो. येस सर. बघा, विज्ञानामध्ये उपकरणांची गरज असते. आता ही उपकरणं म्हणजे काय, तर प्रयोग करण्यासाठी काही सामुग्री हवी आहे, किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्यांचा सुद्धा आपण उपकरणच म्हणू शकतो. कारण ही नसतील तर उपयोग नाही. अगदी गरम व्हायला लागला तर काय करा, पंखा लावा ना, उपकरण आलं. अगदी थंड पाणी प्यायचं आहे तर फ्रीजचा भाग आला. पण ही सगळी उपकरणं जी आहेत ना, ही विज्ञानाने मिळू शकतात आपल्याला. आणि अध्यात्मासाठी एकही उपकरण लागत नाही. इथे फक्त लागतं अंतःकरण. क्या बात आहे, क्या बात आहे. असं म्हटलं जातं की देवाचं नाव जर तुम्हाला घ्यायचं आहे लोकांसाठी नाही, स्वतःसाठी, तर ते अंतःकरणापासून घ्या. आणि एवढ्या प्रेमाने जर तुम्ही एखाद्या शक्तीचं नाव घेतलं ना, तर निश्चित तुम्हाला सांगतो ती शक्ती तुमच्या पुढ्यात येऊन उभी राहील. क्या बात आहे. खूपच छान. पण अंतःकरणापासून कोणी काही करतं का? कोणीतरी सांगितलंय म्हणून करून टाकूया, आटपण्यासाठी करतात, फावल्या वेळात करतात. अगदी तुम्हाला ह्याच्या पलीकडे जाऊन सांगेन, प्रवासात करतात. हो हो. आता प्रवासात तुमचा वेळ जात नाहीये, आजूबाजूला काही छान दृश्य नाही आहेत, मग काय करायचं, तर चला देवाचं नाव घेऊया. हे नावच नाही, आतमधनं वाटलं पाहिजे. ज्या वेळेला ही शक्ती आणि तुमची भक्ती शरीरामध्ये एकत्र काम करते ना, त्यावेळेला तुम्हाला अनुभव अप्रतिम येऊन जातो. आणि ही अंतःकरणापासून नसेल तर त्या भक्तीचा काहीही उपयोग नाही. तुम्ही किती काळ करा हे महत्वाचंच नाहीये. 2 तास, 4 तास, 8 तास महत्वाचं नाहीये. तुम्ही 5 मिनिटं करा, पण 5 मिनिटं तुम्ही त्याचं नाव घेताना अंतःकरणापासून नाव घ्या, तर त्याला स्वतःला समाधान मिळेल आणि ती शक्ती तुमच्या पुढ्यात निश्चित उभी राहील. खूपच छान, खूपच छान सर. आता पुढचं सांग. हो हो. विज्ञान हव्यासाची पेरणी करतं बरं. आणि अध्यात्म ध्यासाची करतं. किती मोठा फरक आहे बघा. हव्यास माणसाचा आहेच, प्रत्येक लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत
अगदी वयस्कर झाले ना तरी सुद्धा हव्यास असतो. मला हे हवं, मला ते हवं, मला असंच हवं, मला तसंच हवं. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचंड हव्यास माणसांना असतो. आणि हे सगळं पुरवण्यासाठी विज्ञानच महत्वाचं आहे. कारण हे निर्मिती आहेत, त्या वस्तू आहेत, त्या गोष्टी आहेत, या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत. ही सगळी उपकरणं आहेत, ती तुमच्यापर्यंत आली पाहिजेत. आणि हे विज्ञानच तुम्हाला देऊ शकतं. पण अध्यात्माचा जर तुम्ही विचार केलात तर तिथे ध्यास असला पाहिजे. खरंच असतो का हा ध्यास? सर, ध्यास लागेपर्यंतची जी काही वाटचाल आहे ती जरा अवघड जाते सर. ध्यासाची वाटचाल अगदी सोपी आहे. मी म्हणेन टार्गेटचं युग आहे ना हल्ली, तसं ध्यासाचं टार्गेट पाहिजे. मला त्या शक्तीपर्यंत पोचायचंच आहे. हा जो ध्यास तुम्ही घेऊन त्या शक्तीची आराधना केलीत किंवा त्याची सेवा केलीत तर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होऊ शकते. पण आज हा ध्यास नाहीये. काय मिळवायचं हे माहित नाहीये. मग मी असं म्हणतो की मी सेवा करतो, मी सेवा करतो. अरे कशासाठी करतोस? प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी उद्देश तुझा असला पाहिजे. मग लोक म्हणतात नाही आम्ही निस्वार्थ सेवा करतो, आम्हाला काही नको. जगात एक तरी माणूस असा खरंच आहे का की ज्याला काहीही नकोय? कोणीच नाही सर, कोणीच नाही. म्हणायला हे फक्त शब्द आहेत की मला काहीच नको. पण मिळालं ना तर सगळं हवंय, आणि नाही मिळालं ना तर हिसकावून घेऊ. पण हवंय ते हवंय. मग कशाला आपण असं म्हणूया ना की मला काहीच नकोय? कौतुकाने सांगूया मला ही गोष्ट हवी आहे. हा ध्यास आहे, हवी आहे, हा ध्यास आहे. मग ईश्वराशिवाय तुम्ही कोणाकडे मागणार आहात? आज लहान नाही आहात. आईच्या मागे टुमणं लावायला, वडिलांकडे हट्ट करायला, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. देणारी शक्ती जी तुमच्यासाठी आहे ना ती तुम्हाला काहीही देऊ शकते. पण त्या वस्तूचा ध्यास घ्या. आणि त्या वस्तूचा ध्यास घेण्याआधी त्या शक्तीबरोबर प्रेम इतकं निर्माण करा ना की त्या शक्तीचा आधी ध्यास घ्या. एकदा ती शक्ती तुम्हाला मिळाली, तिची कृपादृष्टी तुमच्यावर झाली तर आयुष्यात काही कठीण नाही होणार. अगदी सोपं आहे. अध्यात्म पण सोपं आहे आणि विज्ञान त्याहून सोपं आहे. कारण विज्ञानाच्या पुढे जाऊन एक स्टेप अध्यात्म आहे. ते विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं. क्या बात, क्या बात. खूपच छान सर, खूप छान तऱ्हेने ही चर्चा आपली सुरू आहे. पण मला असं वाटतं की सर अजूनही ही चर्चा पुढे जाऊ शकते. कारण जितके बारकावे तुम्ही त्यातनं काढतात ना तर अजूनही यात नक्कीच बारकावे असणार आहेत. हो आहेत ना. अजूनही आपण पुढे जाऊ शकतो. क्या बात आहे. काय मंडळी, अजूनही ही चर्चा अशीच पुढे चालावी. अध्यात्म आणि विज्ञानामधला नेमका फरक आमच्यापर्यंत पोहोचावा ही तुमची पण इच्छा आहे ना. मग जाणून घेऊया पुढच्या रविवारी परत यशस्वितामध्ये याच प्रश्नाबाबतची चर्चा. क्या बात है. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच हो येणार आहेत आणि आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत. तुम्हा सगळ्यांना सरांनी हे इतके काही मुद्दे गेल्या 4-5 आठवड्यांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत ना, या प्रत्येक मुद्द्यावर विचारमंथन करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कारण जे मुद्दे तुमच्यापर्यंत आले आहेत ना ते ऐकायला सोपे वाटले तरी सुद्धा त्यावर चिंतन करणं, मनन करणं आणि ते आचरणात आणणं वाटतं तितकं सोपं नाही बरं का. बारकाईने विचार करा. खूप मोठा ज्ञानाचा सागर आपल्यापर्यंत सरांनी ओतलेला आहे, आणलेला आहे. आता त्यामध्ये छानपैकी मोती शोधायचे आहेत आणि त्या मोत्यांची माळ करायची आहे. चला चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपण पुढच्या रविवारी परत यशस्वितामध्ये भेटणार आहोतच. धन्यवाद.